पंचांनी इशारा दाखवला की आता सामन्याला सुरुवात. राज ठाकरे आणि त्याच्या सोबतीला माधव ठाकरे ही एवन जोडी म्हटली जाते पंचांची. मुंबई क्रिकेट असोसिएशन असलेले संलग्न आहेत. पिता पुत्राची जोडी अगदी सर्वांनाच परिचित आहे. आता पहिला चेंडू पाया टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू आता फुलटॉस होता. चेंडूला चांगल्यापैकी एक्स्ट्रा बाजूला फटकवला गेलाय आणि बोध चेंडूचा पाठलाग अपुरा राहिला कारण चेंडू निघून झालाय तो सीमापार चौकार. 4 धावांनी खणखणीत सुरुवात पाहायला मिळते ती एसबीपी खुपरी संघाकडून. निवास यांची दोन्ही चांगले फलंदाज अगदी टचमध्ये सध्याच्या सीझनमध्ये जर पाहिलं तर एसबीपी संघासाठी नेहमीच चांगला त्यांची खेळ राहिला आहे. आणि आता मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पण पाहतोय कारण एका लाखाच्या टुर्नामेंट्समध्ये अशा प्रकारची सुरुवात करणं ही देखील एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती संघाकरता. कारण शिवतेज संघासारखा एक मातब्बर संघ आपण समोर पाहतोय. त्यांना फाईट करतो मैदानातून आणि पॉवर प्लेचा जेवढा फायदा घेता येईल तो घेण्याच्या दृष्टीने मात्र सुरुवात झालेली ती पहिल्या चेंडूवर चौका ठोकून ती अर्थातच निवास यांची. तर बिनबाद 4 यानंतर षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा अल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. अगदी छोटासा रनअप त्यांचा आपण पाहतोय. अड्डापर्यंत रनअप घेताना मात्र पंचांना पार करत मात्र हा पुढचा चेंडू असेल त्यांचा उजव्या हाताने गोलंदाजी. यायचा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्राच्या डोक्यावर मस्तकाला दस्तक देताना चेंडू डीपला पुन्हा यायचं मात्र संकेताने चेंडू थांबलाय. असं वाटतं की चेंडू थोडासा स्टॉप झाला स्लो झाला त्यामुळे संकेतांना चेंडूपर्यंत येणं सोपं झालं. तर अशा प्रकारे मात्र चेंडूवर चौकार थांबवला गेला. 2 धावा तर जरूर येत आहेत आणि 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 वर. तर आम्ही इथे थांबतोय. नक्कीच पुढचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल निखिल यांचा. तर त्यांना नक्कीच आपण साथ देतोय किंवा त्यांचा आवाज वाचण्यासाठी प्रेक्षक देखील निश्चित तयार आहेत. हॅलो, धन्यवाद आदरणीय दिनेशजी ठाकरे सर. फार मोठं घमासान आहे खरं तर. एका बाजूला एसबीपी खुपरी आणि त्या विपक्षामध्ये शिवतेज चिंचघर. नावातच शिव आणि तेज आहे म्हणजे ताकदवान संघ आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत. आडव्या बॅटनं स्वतः कॅप्टन लीड करतो इथे फलंदाजीला. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रामधून एक सिंगल जी कन्वर्ट होऊन संघाची धावसंख्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला जो प्रारंभ झाला आहे त्या माध्यमातून जर आपण पाहिलं 7 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 7 ऑन स्कोर कार्ड 7 धावा. हा आकडा जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा आठवण होते अमीर हजब्बा हरकिल्ला साहेबांची की म्हणजे समाजाप्रती कसं आपण देणं लागतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्यांना खरं तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून अगदी सोशलच्या माध्यमातून मोठे पुरस्कार देखील भारतरत्न देखील देऊ केलेत. त्याबद्दल देखील आपण आज चर्चा करूयात. आडव्या बॅटने इथे बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय बॉल. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. इथे मानवंदना अत्यंत विस्फोटक फटका. इथे चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. धमाकेदार चौकार. एकमेकांना चोरून भेटण्याचा दिवस आहे. अगदी सुट्टीचा देखील दिवस आहे. परंतु हे जे खेळाडू आहेत ना अक्षरशः स्वतःच्या गर्लफ्रेंडला देखील खोटं बोलून ते क्रीडांगणावरती येत असतात. इतकी या क्रिकेटची अगतिकता आहे आणि या क्रिकेटकडे लागलेली प्रत्येकाची ओढ आहे. इथे मात्र चिंचघर संघ थोडासा बॅकफुटवर आल्यासारखं वाटतोय कारण अल्पेश पाटील यांच्या विरोधात काही आक्रमण चढवली गेली आहेत. 2 चौकारांचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलाय. बॉल तयार. आणखीन एक ओव्हर पिच बॉलवर इथे प्रघात चढवलाय. बॉल चाललाय प्रेक्षक कक्षाला मानवंदना देत. इथे ठोकलाय आणखीन एक फटका. 4 धावांसाठी अजून एक धमाका चौकार. मी स्वतः समालोचन करतो. विशाल चौधरी मला सातत्याने त्या स्पर्धेकरता आमंत्रित करत असतात आणि त्यावेळी मी खुपरी गावातले ते 7 ते 8 संघ पाहतो. प्रत्येकाची स्ट्रेंथ जी आहे म्हणजे तिथे खरं तर खेळाडूंची खाण आहे की काय असं वाटतं. इतके मोठे खेळाडू त्या गावात देखील आहेत आणि खरं तर पराग पाटील जे लेजंड क्रिकेटर आहेत, श्याम दुमाडा असतील, तदनंतर आमचे रवी भाऊ असतील, या सगळ्यांची जी मेहनत आहे या सर्व नवतरुण खेळाडूंना घडवण्यामागे खरं तर कमालीचं प्रदर्शन ते करतात. स्टिअर केलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. ऑन साईडला प्रोटेक्शन तिथे संकेत नांगरे स्वतः सज्ज आहेत आणि इथे पाहतोय आपण एक सिंगल कन्वर्ट होईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 16. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. बिनबाद 16. सूरज पाटील हे फार महत्वाचं आहे कारण जर इथून एसबीपी खुपरीने विकेट नाही गमावली तर मग दबाव वाढत जाईल तो डेफिनेटली शिवतेज चिंचघर या संघावर. खरं तर एक वाडा विभागातील दोन्ही कुडूसच्या अगदी जवळजवळ असलेले हे संघ आहेत
अगदी आपण जर विचार केला तर एक ईशान्य उत्तरेला त्या विभागातनं चिंचगरकर प्रमोट झालेत, तर दक्षिण वायव्येच्या दिशेनं जर आपण विचार केला तर डेफिनेटली खुपरी संघ जो देखील कुडूसपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक गाव आहे, निश्चितच त्या दोन गावांचा संघर्ष या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. अगदी दर्जेदार क्रिकेट स्पर्धा, आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती मात्र होणार यात शंका नाही आहे. या आधीचा सामना आपण पाहिला, क्रिकेट कसं बदलू शकतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण होतं. कारण या असं क्षणार्धाकरता वाटलं, राहुल भोईरची ज्यावेळी फळी तळपायला लागली त्यावेळी असं वाटलं की इथे कंचाड संघ आता हा सामना सहजगत्या जिंकतोय की काय, परंतु मी भाकीत केलं होतं पूर्वार्धामध्ये की हा सुपोंडे संघ जितका सोपा दिसतोय तितका सोपा नाहीये. कारण त्यांची गोलंदाजी, त्यांची क्षमता आणि ताकद आहे आणि ती ताकद त्यांनी दाखवली योग्य क्षणी. इथे गोलंदाज तयार, दुसरं षटक प्रदीप पाटील त्याच्या विरोधात, हा फटका फसलाय. संकेत नांगरे, खरं तर फार कमी वेळा असं पाहायला मिळतं की संकेतच्या हातातनं झेल निसटलाय. बऱ्याचदा जर त्या झोनमध्ये संकेत आहे तर मग झेल घेणंच आणि तो झेल पकडणंच हे शाश्वत सत्य आहे, परंतु आता त्याच्या हातातनं झेल सुटला. इथे मात्र एक सिंगल कन्वर्ट झाले, संघाची टोटल पोहोचली 17 या धावसंख्येवर. धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर त्यांचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, लेग ब्रेक हाताळला होता प्रदीप पाटील. इथे मात्र हवी ठरलाय आता फलंदाजाच्या या शैलीच्या विरोधात. 17 या धावसंख्येवर स्थिर स्थावर अवस्थेमध्ये धावफलक आहे. दुसरं षटक जे खरं तर प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाचा जो काही लेखाजोखा सध्या आपण पाहतोय, मॅन्डेटरी पॉवर प्ले, जे इथे शुभागमन होत आहे. आमचे मामाश्री आदरणीय जनार्दनजी भेरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. एक कडवट शिवसैनिक त्यांचं इथे शुभागमन होत आहे. आपण मामांचं करूया तिथे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो की मुख्य क्रीडा मंचावर आपण स्थानापन्न व्हायचं आणि निश्चित रूपानं मामा आपली माफी देखील मागतो, कारण वेळाअभावी आपला एक मोठा कार्यक्रम मी अटेंड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व असू द्यात. तर व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धर्मवीर गुरुवरे आनंदिगे साहेबांवर नितांत कडवट प्रेम करणारे हे कडवट शिवसैनिक आहेत. म्हणजे इथे जर आपण पाहिलं, आता दुसरं षटक प्रगतीपथावर एक षटकार जरूर आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 23 या आकड्यावर आणि 23 आकडा जेव्हा जेव्हा येतो ना सूरज, ज्या माणसानं आपल्याला लढायला शिकवलं ना त्यांचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. 23 जानेवारी हा साहेबांचा आकडा आहे. म्हणजे मार्मिकमध्ये ज्यावेळी साहेब काम करत होते ना, तर तिथल्या अमराठी मालकाच्या विरोधात बंड करून अगदी स्वतः मालक बनण्याचं स्वप्न साहेब तिथून बाहेर पडले. अनेक मोठा प्रवास आहे, आपण जरूर त्यावर देखील चर्चा करू. लॉंग ऑफमध्ये हा फटका खेचलाय, समोर प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कन्वर्ट झाली आणि याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. आपण चर्चा करत होतो शिवसेनेच्या जन्माविषयी. 19 जून 1966 म्हणजे ज्या दिवशी खरं तर हा भगवा झंझावत या पूर्ण महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला आणि तदनंतर काही काळानंतर सूरज बंदी देखील लावली गेली या संघटनेवर, ती देखील आपण चर्चा जरूर करू. इथे आपण वळतोय क्रीडांगणावरती. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि त्या चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणखीन एक ड्रॉप कॅच. या सोडलेल्या ज्या कॅचेस आहेत ना, कदाचित चिंचगड संघाला विचार करायला भाग पाडतील. ज्यावेळी खरं तर पहिल्या भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींनी बाळासाहेबांना बोलवलं दिल्ली इथे, त्यावेळी खरं तर त्यांचं एक वाक्य होतं की मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट लिमिटेड फॉर महाराष्ट्र बट इट्स इम्पॉर्टंट टू फॉर इंडिया ऑल्सो. ते वाक्य होतं. परंतु त्यावेळी साहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की मी जेव्हा माझं भाषण संपवतो त्यावेळी मी बोलताना आधी जय हिंद बोलतो आणि नंतर मी जय महाराष्ट्र बोलतो. पहिले मी देशाचा विचार करतो आणि तदनंतर मी माझ्या राज्याचा विचार करतो. अगदी सुंदर सुंदर ज्यांच्या वाणीतून. इथे पहा फटका काय दर्जेदार आहे, सरळ पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला इन टू द फॅन्स. साधावा षटकार. सन्माननीय कडवट शिवसैनिक जनार्दनजी भेरे साहेब या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. मी आमच्या सुधीर भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करायचा आहे. कॅमेरामनला देखील विनंती आहे की आपला कॅमेरा हा मुख्य क्रीडा मंचाच्या दिशेने घ्यायचा आहे. आदरणीय सुधीर भाऊंना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय जनार्दनजी भेरे साहेबांचा यथोचित
मान सन्मान या मुख्य मंचावरून करायचा आहे. ही खरं तर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यावर प्रेम करणारी, नितांत प्रेम करणारी कडवट माणसं आहेत की असं आपण मी बऱ्याचदा म्हणतो की सर्वच जण अर्थकारणावरच्या भोवती फिरतात असं नाही, तर काही जण निष्ठेचे देखील तत्पर असतात आणि कदाचित हे तेच कडवट शिवसैनिक आहेत. निश्चितच त्यांचा इथे मान सन्मान होतो आहे. डेफिनेटली 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण काल देखील चर्चा केली गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनपटावर. म्हणजे सूरज पाटील जर दिघे साहेब असते ना, कदाचित आज वाडा भिवंडी रोडची परिस्थिती अशी दिसलीच नसती. हे ठामपणे छाती ठोकून आपण सांगू शकतो. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला जेव्हा अगदी पाण्याचा प्रश्न पेटला ना, तेव्हा अनेक अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाड काढणारे हे धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबच होते. आणि आता सगळं हरवलं. मी बऱ्याचदा म्हणतो की आता सगळं चालतं ना ते अर्थकारणाभोवती चालतं. म्हणजे जेव्हा इलेक्शन्स येतात कसं जे सगळं फिरतं ना ते सगळं पैशाभोवती फिरत असतं. परंतु त्यावेळी निष्ठेला महत्त्व होता. कारण गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचा जो आत्मा होता ना, तो गरिबाच्या शेवटच्या अगदी एखाद्या खेड्यापाड्यावरच्या झोपडीतल्या माणसाशी कनेक्ट होता. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळी प्रश्न भरपूर पडायचे ग्रामीण भागाला, परंतु त्या सगळ्याची उत्तरं सूर्या बंगल्यावर सुटायची. त्या खरं तर पारशाच्या आज्ञारीत सुटायची असं आपण निश्चित रूपाने संबोधित करूयात. अनेक गोरगरिबांना मदत त्या माणसानं केली, म्हणूनच आजही आपण त्यांचा नावलौकिक करतो. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल हा फटका खेचलाय, पंच केला. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड, 34 धावा ज्या खरं तर धावफलकावर आहेत. जे संघ इथून पराभूत होत आहेत आणि परतीचा मार्गक्रमण करतायत त्यांना एकच रिक्वेस्ट करेन की घरी जाताना सावकाश जा. कारण वाड्यापासूनचा तर अंबाडीपर्यंतचा जो रस्ता आहे अत्यंत धोकादायक आहे. आपली घरी कोणतरी वाट पाहत आहेत, आपले आई वडील आपल्याकडे आशेने नजरा लावून बसल्यात, तर त्यामुळे ही खबरदारी तुम्ही घ्याल. इथे फटका चांगला आहे बॅकफुटवर जाऊन, इथे स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय सरळ मानवंदना देत असताना सीमारेषेला आणखीन एक धमाकेदार चौकार. अडतीस धावा प्रथम फलंदाजी करत असताना या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 38 ही धावसंख्या धावफलकावर आहे. प्रसाद शेलारच्या विरोधात ही आक्रमण देखील इथे दुसऱ्याच बॉलवर चढवलं गेलं. आखू टप्प्याचा बॉल ऍक्शन रिप्ले, परंतु आता 4च्या जागी 6 पाठवलाय सरळ. काय कॅप्टन फलंदाजी करतोय, व्हॉट अ बॅटिंग मिस्टर निवास दुमाडा. एकंदरीत 44 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. प्रसाद शेलारच्या विरोधात 3ऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं. खरं तर प्रसाद शेलार हा देखील एक फार मोठा खेळाडू आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचा इन्स्टाचं पेज पाहाल किंवा फेसबुकचं त्याचं जर पेज पाहाल तर तुम्हाला कळेल की मेहनत कशी केली पाहिजे एखाद्या खेळाडूनं. फिटनेसवर भरपूर त्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असतो, परंतु यावेळी थोडासा सरावापासून दूर असावा. कदाचित थोडासा स्ट्रगल त्या खेळाडूकडनं जरूर होतोय. मी बऱ्याचदा म्हणतो की एखादा प्रसंग कठीण आला म्हणून त्या एखाद्या क्षणावरून तुम्ही त्या खेळाडूची ओळख ठरवू शकत नाही. अगदी तसंच काहीचं प्रसादच्या बाबतीत मी जरूर म्हणेन. एक चांगला खेळाडू आहे. इथे गोलंदाज तयार, आणखीन एक धमाका, व्हॉट अ स्ट्रोक पाठवलाय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय बॅटिंग करतोय निवास दुमाडा. दोन्ही बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, श्याम दुमाडा आणि निवास दुमाडा दोन्ही खेळाडू अत्यंत दर्जेदार फलंदाजी इथे मात्र करतात आणि संघाची टोटल मात्र अर्धशतकावर. तीन चेंडूंमध्ये जर 3 षटकार सलगता कंप्लीट केली तर आदरणीय किरण दादा जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज
तर बघा नुकतंच आपण इथे ज्या सामन्यात जो पाहतोय चित्र आणि विशेषतः समालोचन जे केलं जात आहे त्यासाठी मात्र नक्कीच निखिल यांच्यासाठी इथे बक्षीस जाहीर होत आहे ते घातेच गावनं हेमंत वाघ यांनी मात्र एक सुंदर या समालोचनासाठी बक्षीस जाहीर केलं आहे. नक्कीच धन्यवाद हेमंत. थँक्यू आदरणीय हेमंतजी वाघ आमची दखल घेतल्याबद्दल. खरं तर एक मोठा खेळाडू आहे, चांगला आयोजक देखील आहे आणि हेमंत वाघनं जे नाव बनवलं आहे भिवंडी किंवा महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात, एकंदरीत किरणजी जाधव चिंचगर यांच्या वतीने पारितोषिक आहे. म्हणजे पाक स्पोर्ट्समन स्पिरिट दिसणं फार गरजेचं आहे, कारण खेळाडूवृत्ती कशी असली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आत असाल तुमच्या शर्थीचे प्रयत्न क्रिकेटच्या कौशल्याच्या बळावर झाले पाहिजेत. एकदा तुम्ही सीमारेषेच्या बाहेर आलं तुमचं शत्रुत्व तिथंच संपलं पाहिजे. इथे गोलंदाज तयार प्रसाद शेलार पुन्हा एकदा आणि चोख प्रत्युत्तर दिलंय प्रसाद शेलारनं देखील. त्रिफळाचित केलंय, फलंदाजाला परतावा लागणार आहे. इथे पलटवार केला असंच म्हणावं लागेल. 2 बॅक टू बॅक मोठे षटकार आल्यानंतर हा एक योग्य कमबॅक ठरू शकतो. बॅट्समन आउट. भोईर यांना पाहतोय. तुमची सगळी जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्याची नावं मला पाठवा, कारण जी मेहनत आहे बघा, जर मॅनेजमेंट कमिटीनं मेहनत केली नाही ना तर हा डोलाराच दिसणार नाही. आणि त्यांच्या घरचे आहेत ना ते 4 दिवस झाले त्यांना देखील शोधतायत, कारण जेव्हा आयोजन करतो ना तेव्हा आम्हाला ठाऊक आहे इथं काय लागतं. तुम्हाला खराटा हातात घेऊन झाडू देखील मारावी लागते. घरी आपण ती कामं करत नाही आणि कदाचित लाईव्हला ते जर घरच्यांनी पाहिलं ना तर मग फार मोठे प्रश्न निर्माण होतील. परंतु ही मेहनत आहे आयोजकांची, अक्षरशः मेहनत आहे. कारण इतका डोक्याला मनस्ताप असतो की हा संघ वेळेवर येईल का नाही, हा सामना बरोबर होईल का नाही, हे पारितोषिक इथं जाईल, सगळ्या गोष्टींचं जे काही मॅनेजमेंट आहे ना, लाईव्हवाला येईल का नाही, कॉमेंटेटर्स वेळेवर पोहोचतील का नाही, की मग आपले अंपायर्स तिथे मॅचसाठी असतील का, फार टेन्शन असतं हे 6-7 दिवस. आणि या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही उत्तम नियोजक बनू शकता. हे सगळं मोठा हा डोलार आहे. इथे मात्र जाऊयात. प्रसाद शेलार सज्ज आहे. शेवटचा चेंडू हाताळण्याकरता 50 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर SBP खुपरीची बॅटिंग ऑर्डर पाहिली ना तर उलट्या 11 उतरवले तरी देखील त्याच ताकदीनं फलंदाजी करतील. इतका मोठा स्क्वॉड त्यांच्या भात्यामध्ये. आणि आता निखिल भगत आला स्ट्रायकर एंडवर. आणखीन एक चांगला स्ट्रोक, खूप चांगला फॉलोअप दिला होता, बॉलला ट्रॅक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अपयश आलं प्रसादला. तदनंतर लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन मिळालं आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ दी 3rd ओव्हर 3ऱ्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 या धावसंख्येवर आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 51 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज रविवार आहे म्हणजे या क्रीडांगणावरती होणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि जमलेले आमचे तमाम प्रेक्षक जे आहेत त्या सर्वांचं मनापासून इथे आम्ही स्वागत करतोय. कारण जर प्रेक्षकच नसले ना तर हा सगळा जो काही डोलार आहे तो अपुरा आहे. तर आदरणीय जनार्दनजी भेरे साहेब या ठिकाणून रजा घेतात. आदरणीय आशिष शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेत, आमचे गुरुवर्य कोळकेवाडीवरून. त्यांना मी विनंती करतो की मुख्य क्रीडा मंच आपल्या प्रतीक्षेमध्ये आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटर आणि खरं तर एक चांगला अध्यापक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अगदी प्रत्येक युवकाला जसं तुम्ही क्रिकेट खेळता तसा तुम्ही अभ्यास देखील केला पाहिजे. कारण कालच आपण चर्चा केली की सध्या लग्न जमवायचा हंगाम आशिष सर सुरू आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, मी थेट बोलतो डायरेक्टली, सीधी बात नो बकवास. पोराला फक्त एकच गोष्ट विचारली जाते, फ्लॅट आहे की नाही, गाडी स्वतःची आहे की नाही, जमीन किती आहे, त्याचा बँक बॅलन्स किती आहे, कुठे काम करतो. त्यामुळे क्रिकेट खेळण्याखेरीज तुम्ही तुमचं टार्गेट, तुम्ही तुमचं करिअर बनवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डेफिनेटली तुमचं ते औद्योगिक क्षेत्र असू द्यात किंवा शिक्षणाचं क्षेत्र असू द्यात, नोकरीचं क्षेत्र असू द्यात. वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. प्रदीप पाटील आलाय षटकातला पुढचा बॉल घेऊन, पहिलाच बॉल घेऊन. अप्रतिम पॉकेटचा पुरेपूर वापर केला. कारण निखिल भगतनं जसा बॅटचा फेस ओपन केला त्याला ठाऊक होतं की फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय. आणि प्रदीप पाटील तसा हुशार खेळाडू आहे,
त्याने योग्य रीतीने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 51 धावसंख्येला लगाम लगावली आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या धावा गमावल्या चिंचगड संघानं, कुठेतरी त्याला आता बॅकअप देणं गरजेचं आहे. इथे गोलंदाज तयार. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय अक्षरशः मैदानाला आग लावत, परंतु इथे लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे. एक सिंगल कन्वर्ट होईल. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची जी धावसंख्या आहे ती जाऊन पोचली आहे. ती तब्बल 52 या धावसंख्येवर. 52 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सध्या सुरू आहे. 4 षटकांचा खेळ जो सध्या 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. समोर आपण पाहतोय श्याम दुमाडा बॅकफुटवर जाऊन सरळ पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. अत्यंत विस्फोटक फटका ठोकलाय. 6 धावांसाठी षटकार. या फलंदाजांच्या बॅटचा फ्लो म्हणजे मी हे बऱ्याचदा संबोधित करतो सूरज पाटील की 2003चा विश्वचषक पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चा होती की रिकी पॉन्टिंग जो खेळला त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या. आता मी जेव्हा निवासची बॅटिंग बघतो किंवा श्याम दुमाडाची बॅटिंग बघतो असं वाटतं खरोखर इतक्या सहजगत्या ते षटकार मारतायत. असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण होतो आणि हा सरावच तुम्हाला कदाचित या यशाच्या अगदी जवळ घेऊन आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथे फटका फसलाय. अगदी बॅट आणि बॉल मधला संपर्क प्रॉपर नव्हता. परतावं लागणार आहे फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का इथून मात्र बसलाय. विकेट नंबर 2 SBP खुपरी. मिस्टर श्याम दुमाडा बॅक टू द डगआउट. येस, याआधी आपण चर्चा देखील केली. थँक्यू डीजे की आपलं करिअर किंवा आपली मेहनत करण्याचं जे पण क्षेत्र असेल ना तिथे आपण काम प्रॉपर केलं पाहिजे. कारण हल्लीच्या जगात मित्रांनो तुमची जी किंमत आहे ना ती अल्टिमेटली पैशावरच ठरवली जाते आणि हे शाश्वत सत्य आहे. त्यामुळे आपण पाहतो ना की इतक्या डिमांड्स वाढल्यात हल्ली. असं वाटतं की लग्न करतोय की व्यवहार करतोय. हेच हा खरं तर एक मोठा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. तर इथे चांगली बॅटिंग केली आहे परंतु श्याम दुमाडा वेल प्लेड. दर्जेदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून. आणि आता नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय तो मात्र महेश. निश्चितच गोलंदाजी मार्कवर प्रदीप पाटील आहे. एक षटकार जरूर आलाय परंतु त्यानं चोख प्रत्युत्तर दिलं देखील. दोन्ही जे महत्वाचे शिलेदार होते प्रसाद शेलारनं याआधी एक विकेट टिपली आणि खरं तर जी लॉंग पार्टनरशिप होती त्याला त्या भागीदारीला फोडण्याचं काम प्रसाद शेलारनं केलं जरूर आणि आता ते काम मात्र प्रदीप करतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉलच्या वेगाचा काटा बदलला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आपण पाहत आहात एकंदरीत भगवा करंडक 2024चा हा भगवा प्रवास. अर्थातच आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हा आजचा या स्पर्धेचा 4था दिवस जो तुमच्या भेटीला आलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अगदी बॉलला फॉलो करतात प्रदीप. चांगले प्रयत्न, कमालीचे प्रयत्न. हे दिसणारं जे दृश्य होतं ना इतकं सोपं नाही आहे. उलटं धावून झेल टिपणं. प्रदीपचं कौतुक मी जरूर करेन. षटक क्रमांक 4 एंड ऑफ द 4th ओव्हर. इथे 4 षटकांची झाली आहे समाप्ती आणि टीमची टोटल पोहोचली आहे ती मात्र 58 या धावसंख्येवर. इथे उपस्थित झालेले आमचे गुरुवर्य आशिषजी शिंदे त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. आदरणीय भावेशजी पाटील यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आशिषजी शिंदे सरांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. आदरणीय भावेशजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, प्रमुख आयोजन कमिटीमधले आमचे मुख्य मेंबर आदरणीय भावेश पाटील यांच्या वतीनं आशिषजी शिंदे यांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शाल, त्याचबरोबर धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांची प्रतिकृती असलेली खरं तर सन्मानाची धर्मवीर ट्रॉफी आदरणीय योगेशजी भोईर खरं तर जे निश्चितच एक कट्टर चाहते आहेत शिवते चिंचगड संघाचे, त्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत आणि लवकरच विवाह बंधनात देखील ते अटकणार आहेत. तर त्याच योगेशजी भोईर तुम्हाला देखील शुभेच्छा आणि योगेश भोईर यांच्या वतीनं टीम शिवतेज चिंचगड संघाला देखील आपण इथे शुभेच्छा देतोय. थँक्यू, धन्यवाद. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लोअर फुल टॉस बॉल निखिल भगतनं पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून प्रदीप पाटीलच्या विरोधात चढवलेलं हे, माफ करा, आदेशच्या विरोधात चढवलेलं हे पहिलं आक्रमण. स्लॉगवरची सुरुवातच हाणामारीनं केली आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 62. भला मोठा धावांचा डोंगर. काल खरं तर तिळसे संघानं उभा केला होता 72 धावांचा डोंगर, आणि तो देखील धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड या संघाच्या विपक्षामध्ये. आणि निश्चितच आपण आता इथे पाहतोय की कशा पद्धतीने फलंदाजी करतील. निखिल भगतचा हा स्ट्रोक, तो देखील ताकदीनं फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल इथे कन्वर्ट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आणि पहा, हा केविलवाणा प्रयत्न जरूर होता, चुकी देखील केली होती चिंचगडकरांनी, परंतु कमबॅक केलं कलेक्शन खूप सुरेख करून. डेफिनेटली बॅट्समन आउट, फलंदाज बाद. विकेटचं झालं इथे पतन. क्रमांक 3चा गडी निघालाय परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होतोय जितू शेळके. यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येईल, एका बाजूला KCC कोळकेवाडी आणि त्या विपक्षामध्ये शिवकृपा पाहुणीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय दर्जेदार फटकेबाजी होते. अक्षरशः स्वतःचा फिटनेस राखून प्रॉपर प्रॅक्टिस केल्यानंतरचे इम्प्लिमेंटेशन्स काय असतील हे दाखवतो इथे निखिल भगत. या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 69 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी सर्वोच्च, आजच्या दिवसातील तरी सर्वोच्च आहे, आणि कदाचित या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवण्याच्या दिशेनं ते वाटचाल करतायत. व्हॉट अ बॅटिंग. चांगली फलंदाजी होतीये. डेफिनेटली निखिल भगत एक हाती किल्ला लढवतोय. काय दर्जेदार बॅटिंग आज. निवास दुमाडा त्याच्या बॅटमधनं 3 षटकार पाहायला मिळाले. श्याम दुमाडाच्या माध्यमातून 2 षटकारांची खेळी त्यांनी सजवली. आता निखिल भगत देखील बरसतोय. संघाची टोटल 69 वर आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल आदेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा निराश झालेत. धाव न घेणं पसंत केलं. स्वतःचा डेफिनेटली संघाची टोटल पोहोचली आहे 69 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. आदेश. पराग पाटीलचा हा फटका खरं तर शेवटच्याच टप्प्यात आलाय. जिंकू किंवा मरू अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे हा फटका खेचायचाच होता. इथे पराग पाटीलच्या देखील पारीला लागला पूर्णविराम. 69 धावांचा डोंगर SBP खुपरी संघानं उभा केला आहे. तो मात्र प्रतिस्पर्धी शिवतेज चिंचगड या संघाच्या विपक्षामध्ये. 70 धावांची गरज आहे, आणि याच 70 धावांचा पाठलाग जेव्हा सुरू होईल त्यावेळी आपण पुन्हा खरं तर जोडले जाऊ. तत्पूर्वी यानंतर KCC कोळकेवाडी संघाचा कॅप्टन आणि शिवकृपा पाहुणीपाडा संघाचा कॅप्टन टॉस करता आपण यायचंय. माधव ठाकरे फेमस है.
हॅलो, चला स्पीडअप करा. 70 धावसंख्येची गरज आहे आणि शिवतेज चिंचगर संघ आपले बॅट्समन आपण क्रीडांगणावरती लवकर लगेचच पाठवायचे आहेत. 70 या धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडा स्पर्धेच्या दिशेनं रवाना झाली आहे. खरं तर हे यश आहे आमचे आदरणीय सुधीर भाऊ असतील, भूपेंद्र दादा असतील, निखिल भगत असतील, तदनंतर आमचे भावेशजी असतील, या सगळ्यांची मेहनत आहे. धर्मवीर प्रतिष्ठानची पूर्ण धर्मवीर प्रतिष्ठानची जी मेहनत आहे. मागचा 1 महिना खरं तर हे आयोजन सुरू होतं. कारण मला आठवतं निखिल पाटीलनं जेव्हा मला फोन केला जवळजवळ महिनाभराच्या आधीपासून, म्हणजे हे नियोजन अगदी प्लॅनिंगनं त्यांनी घडवून आणलं आणि म्हणूनच कदाचित एक यशस्वी स्पर्धा अगदी वाटचाल उद्या खरं तर तुमच्याकरता फार मोठी नामी संधी असणार आहे. कारण पालघर ठाणे जिल्ह्यातील एक गाव गटातले मातब्बर संघ या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळतील. यस राज देखील आलेत, त्यांचं स्वागत. कोळकेवाडी टीमचे कॅप्टन देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सूरज पाटील तुमच्या साथीने जोडले जातील. जितेजी पाटील, विपुलजी पाटील, मानपावन पारोळ पावड्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं. वसई तालुक्यातील क्रिकेटप्रेमी पाहुणे विपुलजी पाटील, जितेजी पाटील यांना आमंत्रित करूया. टॉस बॉक्समध्ये धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरची मानाची स्पर्धा, पहिली 1 लाखाची स्पर्धा आहे वाडा तालुक्यातील दिग्गज आयोजन. आणि एका बाजूला संघ पाहिला DKP शिवकृपा पावनीपाडा, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे KKC कोलकीवाडी. अगदी जवळचे एका ग्रामपंचायतमधील संघ आहेत. आज खूप चांगला मॅच कंचाड विरुद्ध सोपोंडे सामना पाहिलात. आता एक नवीन मॅच KKC कोलकीवाडी विपक्ष DKP शिवकृपा पावनीपाडा. टॉस विन या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे KKC कोलकीवाडी टीम. पावड्यावर विनंती आपण सन्मान VIP कक्षामध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हावं. टॉस जिंकलेला आहे, मोठी स्पर्धा, पहिली 1 लाखाची स्पर्धा हंगामातील. आयोजनाबद्दल काय? खूप चांगलं केलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा. यावर्षी खूप चांगलं केलं आहे, चांगली मेहनत घेतलेली आहे. आम्ही नक्कीच बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय घेऊ. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये धावसंख्या कुठपर्यंत आपण नेऊ शकाल? नक्कीच 50च्या वरती नेऊ. किती सामने आतापर्यंत DKP शिवकृपा पावनीपाडा टीमच्या विपक्षामध्ये आपण खेळलात? 3रा-4था असेल. त्यामध्ये काय झालं होतं? एकदा जिंकलेलं, एकदा त्यांनी हरवलेलं आम्हाला. म्हणजे बरोबर आता टफ मॅच मात्र खेळावी लागणार आहे. बेस्ट ऑफ लक कॅप्टन KKC कोलकीवाडी टीम अँड कॅप्टन DKP शिवकृपा पावनीपाडा टीम. फिल्डिंग येते. टॉस जिंकलं असतं काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. मोठी स्पर्धा आपणही भरवतायत, चांगला आयोजक आपण आहात. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल जी मेहनत घेतली त्या मेहनतीबद्दल काय म्हणाल धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर? खूप सुंदर आयोजन नियोजन केलं आहे. अशाच पुढे करत राहावे आणि संधी देत राहावी सर्वांना. आपली स्पर्धा आहे 10 जानेवारी ते 15 जानेवारी लाखाची स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्यांकडे जर बघितलं, चषक कशी वाटतात? खूप सुंदर. कुठपर्यंत आपण या ठिकाणी रोखाल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. या ठिकाणी टफ मॅच. नेक्स्ट मॅच ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. आणि ढगाळ वातावरण आहे. 70 धावसंख्येचा आलेख सध्या सर करतोय शिवतेज चिंचगर, संकेत नांगरे आणि धनंजय पाटील आणि संकेत नांगरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खूप दर्जेदार आयोजन आणि त्या आयोजनामध्ये जर आपलं अस्तित्व राखायचं आहे तर मग त्याच ताकदीने इथे लढावं लागणार आहे. शिवतेज चिंचगरला देखील 70 धावा म्हणजे भला मोठा आलेख आहे. गोलंदाज तयार, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि पहा नशीब बलवान आहेत ते खेळाडूचे. इथे झेल सुटलाय.
संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर आहे. 64 धावांची गरज आहे अजूनही. 64 runs now required to win this match. चला स्पीडअप करा, थोडा खेळ थंड झाला. हे विसरून चालणार नाही की शिवतेज चिंचघर संघाची बॅटिंग ऑर्डर देखील ताकदवान आहे, परंतु आज राहुल अहिरेची अनुपस्थिती कदाचित शिवतेज चिंचघर संघाला त्याची उणीव जरूर भासणार यात शंका नाही आहे, कारण एक मॅसिव्ह मल्टी हिटिंग करणारा खेळाडू आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि संकेत नांगरे बॅकफुटवर जाऊन फक्त ढकललाय बॉलला सिली मिड ऑफ मध्ये. एक सिंगल +1 अशा 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर. इथे आदरणीय धनेशजी साने त्यांचं शुभागमन झालं. आयोजकांच्या वतीने विनंती आहे आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचंय. संकेत नांगरे बऱ्याचशा मॅचेस चिंचघर गावाच्या स्वाभिमानासाठी सन्मानाकरता या खेळाडूंना लढवल्यात. आज खरं तर गरज आहे शिवतेज चिंचघर संघाला देखील, परंतु निखिल भगत गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 4. अगदी लेट कनेक्ट झाले, चेंडू उशिरानं आला, फळी आधी फिरली, त्यामुळे संकेत नांगरे इथे स्ट्रगल करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. अत्यंत मोठा मुकाबला तुमच्या भेटीला आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पहा काय गोलंदाजी करतोय निखिल भगत. सरावानं माणूस आहे ना तो खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतो आणि डेफिनेटली ज्यावेळी आपण पाहतो ना विशाल चौधरी सारखा खेळाडूला आपण पाहतो, निखिल भगत, हे सगळे एका वयोगटातले खेळाडू आहेत. म्हणजे पूर्ण खुपरी संघाचा जर विचार केला ना, खरं तर निलेश दादाचं नेहमी स्वप्न असायचं की माझ्या खुपरी गावाचा संघ एक ताकदवान संघ बनला पाहिजे आणि धनेशजी साने यांचं इथे शुभागमन होतंय. तर येस, वाडा क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर धनेश साने यांचं आपण करूयात इथे क्रीडा मंचावर मनकपूर्वक सहर्ष स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित भगवा करंडक 2024 मध्ये मनकपूर्वक आपण स्वागत करतोय. तब्बल 1 लाख रुपयांचं नामांकन असणारी ही भली मोठी स्पर्धा 3 फेब्रुवारी पासून अजून 1 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन येते. 1/21 धनेश साने यांचा धमाका आपल्याला गातेसच्या मैदानावर पाहायला मिळेल. मला वाटतं यावर्षी सूरज पाटील यावर्षी किमान 10 ते 12 स्पर्धा किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्धा वाडा क्रिकेटमध्ये आपल्याला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पारितोषिकांच्या पाहायला मिळतील. आणि खरं तरी एक फार चांगली गोष्ट आहे. निश्चित रूपानं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याकरता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे परंतु अतिरिक्त उंची गाठली आणि निखिल भगत चेंडू खाली आहे. म्हणजे जिथे चुकी होणे नाही, परतावं लागणाऱ्या धनंजय पाटीलला इथे लावला अंकुश त्याच्या पारीला. बॅट्समन आउट. 9 या धावसंख्येवर धक्का क्रमांक 1. रवाना होतोय. अल्पेश पाटील अपयश आलं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर महेश गैला या खेळाडूनं मात्र इथे पहिलीच सफलता मिळवली आहे. ब्रेक थ्रू दिलाय सलामीच्या जोडीला. खरं तर सुरेश पाटील खुपरी प्रीमियर लीग विषयी आपण चर्चा करत होतो. म्हणजे प्रत्येक वेळी अनेक गावांमध्ये जर तुम्ही पाहाल तर वेगवेगळे खेळाडू आपल्याला दिसतात, सगळे मौज मजा म्हणून खेळतात,
पण जर तुम्ही खुपरी प्रीमियर लीग पाहिली ना, तिथे प्रत्येक खेळाडू हा वेगळ्या जिद्दीनं जिंकण्याकरता खेळतो आणि त्यांचे संघ देखील तुम्ही पाहाल तर फार अनेक नवीन नवीन टॅलेंटेड खेळाडू तुम्हाला त्या लीगमध्ये त्यांचा परिचय आपल्याला होतो. इथे फटका चांगला आहे, अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चाललाय, इथे चेंडू थांबणार नाही कारण सपाट माड रान आहे. जर चेंडूची रेंज, टप्प्याची रेंज वेगळे जे मोठे प्लेयर्स आहेत टेनिस क्रिकेटमधले त्यांच्या शैली पडताळून पाहिल्या जातात, त्याच्यावर अभ्यास केला जातो. खुपरीच्या मैदानात तुम्ही जाल तर तिथे वेगवेगळे इम्प्लिमेंटेशन्स होत असतात आणि म्हणूनच हे खेळाडू एका अग्रगण्य स्थितीच्या दिशेनं वाटचाल करतात. ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. महेश गैला फार हुशार खेळाडू आहे. डेफिनेटली डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. वाडा तालुक्यात अशा अनेक ही खरं तर वाडा भूमी म्हटल्यानंतर हिऱ्यांची खाण आहे, खेळाडूंची खाण आहे अक्षरशः, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु हे खरं तर पडद्याच्या मागचे दुर्लक्षित खेळाडू आहेत, त्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणणं फार गरजेचं आहे. निश्चितच महेश गैलासारखा खेळाडू चांगलं परफॉर्मन्स इथे मात्र निश्चितच देतोय. फटका मिसटायमिंग आहे, बॉल तरी देखील पहा वेगानं चाललाय. अक्षरशः दोन खेळाडूंच्या गॅपमध्ये बॉल निघून जाईल, 4 धावांसाठी आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. कदाचित त्याचं एक्झिक्युशन इथे क्रीडांगणावरती तो प्रॉपर करतोय. आणि असं म्हणतात ना की शिक्षण फार महत्त्वाचं आहे, पण जे गुरु तुमच्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं आहे. गुरु विना विद्या कोणतीच नाही. मग अगदी क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला कोणाला तरी गुरु मानावंच लागेल. आणि कदाचित सध्या निवृत्ती पाटील म्हणजे ज्यांची खेळी बघण्याकरता हाफ पॅन्टमध्ये आम्ही सायकल घेऊन फार दूरवरचा प्रवास करायचो, कारण युवा क्रांतीच्या त्या ताफ्यातला निवृत्ती पाटील बघण्याकरता बरेच जण तरसायचे. एक भूषण होतं वाडा तालुक्याकरता, ती सन्मानाची बाब होती. दिवस बदलले, काळ बदलला, राजा बदलला, हीच गोष्ट आहे. परंतु तुम्ही जुन्या लोकांचा देखील सन्मान केला पाहिजे. तुम्ही जे खरं तर आपले लेजेंड खेळाडू आहेत त्यांना देखील तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे. हा संदेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना जरूर देऊयात. इथे नवीन गोल पुन्हा एकदा निखिल भगतच्या हातात चेंडू दिलाय कर्णधार मिस्टर निवास धुमाडानं, जो संघाला लीड करतोय. चांगली त्यानं कॅप्टनची इनिंग निश्चित रूपानं साकार केली आहे. आता प्रसाद शेलार समोर आहे, जो खरं तर महेंद्रसिंग धोनीला बऱ्याचदा फॉलो करत आलाय. आणि आता या क्रीडांगणावरती इथे पहा फटका फसला, बॅटची कडा, निखिल भगतला इथे मिळणार सफलता. प्रसाद शेलार इथे मात्र बाद. 5 या धावसंख्येवर वैयक्तिक त्याला परतावं लागतंय. आणखीन एक मोठा खेळाडू अक्षय मस्कर क्रीडांगणावरती दाखल झालाय. सूरज पाटील सांगतात नाऱ्याचं मैदान या खेळाडूनं ऐतिहासिक अजरामर या खेळाडूच्या खेळीनं झालं. म्हणजे संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता जेव्हा पूर्ण बॅड लाईट होती त्यावेळी 2 चेंडूत 11 धावांची गरज असताना त्यानं ठोकले होतं 2 विस्फोटक मल्टी हिट आणि संघाला सामना जिंकवला होता. कदाचित तसाच काहीसा कारनामा तो आता करेल का, कारण आता संघाला नितांत गरज आहे. 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजून 45 धावांचा डोंगर सर करायचा आहे. 3रं षटक. चिंचगड संघ अजूनही मॅचमध्ये, कारण धावांचा जर रन रेट जर तुम्ही पाहिला तर ते बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आहेत. इथे निखिल भगतचा हा पुढचा बॉल, अक्षय मस्करचा फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का क्रमांक 3. बॅट्समन आउट.
विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय धनेशजी साने यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचाच्या वतीनं करायचा आहे, आयोजकांच्या वतीनं या क्रीडा मंचावरून करायचा आहे. आदरणीय सन्माननीय धनेशजी साने त्यांचा इथे सन्मान होतोय. एकंदरीत 25 या धावसंख्येवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रदीप पाटील सन्माननीय आदरणीय धनेशजी साने यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. भगवा करंडक 2024 मध्ये अगदी वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती लावली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपले आभार. यस, तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा ही येत्या जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच येते. शिवकृपा ट्रॉफी. इथे गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः आपण या चेंडूला जर आपण पाहिलं सबमरीन होता, पूर्णतः पॉकेटचा वापर केलाय गोलंदाजानं देखील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निखिल भगतनं आज इम्प्रेसिव्ह अक्षरशः इम्प्रेसिव्ह खेळ केलाय असंच म्हणावं लागणार आहे. 25 या धावसंख्येवर लगाम लावली अक्षरशः शिवतेज चिंचगर संघ. प्रदीप पाटील यांच्या देखील 3 षटकारांकरता किरण जाधव चिंचगर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे पहा, किरण जाधव एक असं व्यक्तिमत्व आहे की फटाक्यांची माळ दोन्ही बाजूने लावून दिली आहे. कोणी जिंकू दे कोणी हरू दे, आम्हाला षटकार बघायचे आहेत हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणून कदाचित त्यांनी खुपरीकरांसाठी देखील पारितोषिकं लावली आणि आता ते चिंचगरकरांसाठी देखील पारितोषिकं लावतात. संकेत नांगरे थोडासा शांत मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. कदाचित ती विस्फोटकता त्याला पुन्हा धारण करावी लागणार आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड लेग स्लिपमध्ये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला परंतु पॉकेटमध्ये सेफ पोहोचले होते फलंदाज. इथे धावा मात्र खोऱ्यानं वेचल्या जात आहेत. संघाची टोटल 2 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवर. 28 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा यशस्वी खेळ संपलाय आणि शेवटचा अंतिम 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3रं षटक जे निखिल भगतनं फेकलं, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्यानं एक पहिल्या बॉलवर जर चौकार वगळला तर बाकी सर्व चेंडूंवर त्यानं मिळवलेलं कमबॅक. प्रेक्षक देखील थोडेसे नाराज आहेत कारण शिवतेज चिंचगरकडनं जी फाईट बघायला मिळायला पाहिजे ती विस्फोटक फलंदाजी मात्र इथे जसं क्लायमेट शांत झालंय तसं खेळाडू देखील शांत झाले की काय असं इथे वाटायला सुरुवात झाली आहे. 13 चेंडू आणि विजयाकरता 42 या धावसंख्येची गरज आहे. टार्गेट आव्हानात्मक जरी दिसत असलं तरी क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही हे आपल्याला इथे संबोधित करावंच लागेल. इथे गोलंदाज तयार. निखिल भगत षटकातला शेवटचा बॉल. बॅटची कडा आणि इथे पहा नशीब बलवत्तर आहे चिंचगर संघाचं परंतु थोडासा तीव्र चढाव आहे त्याचा कुठेतरी फायदा खुपरीकरांना होईल. 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवर. 3-0. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद आणि 30 धावा. करण भोईर आणि अविनाश भोईर यांच्या वतीनं प्रदीप पाटीलनं 2 6 जरी मारले तरी 1000 ना 1000 रुपयाचं पारितोषिक. नाही बरोबर आहे बघा, पारितोषिकं लागलीच पाहिजेत तर आणि तरच खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि कदाचित तेच त्यांचे जे पाठीराखे आहेत ते प्रोत्साहित करतायत खेळाडूंना. परंतु संकेत नांगरे देखील स्ट्रगल त्याचा देखील सुरू आहे. प्रदीप पाटीलचा देखील स्ट्रगल सुरू आहे. आता कोणता खेळाडू इथे निश्चितच कोणता खेळाडू इथून हवी ठरणार, कोणता संघ इथून आपली स्थिती मजबूत करणार याकडे सर्वांच्या नजर आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बाळा आलेत. बाळा खुताडे. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अक्षरशः खोदून काढलाय हेलिकॉप्टर परंतु तो लँड होईल मैदानाच्या आतमध्येच. धक्का क्रमांक आणखीन 1 विकेटचं पतन. 4. चौथा गडी निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट.
तुषार जे नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होतोय. अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 40 या धावसंख्येची गरज आहे. म्हणजे काल धोडीपाडा येथे जर आपण पाहिलं 6 चेंडू 36 पाहिजे होते आणि 6च्या 6 षटकार ठोकले. कदाचित या मैदानात देखील हलक्यात घेऊन जमणार नाही. हा फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंगॉन आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. एकच धाव इथे धाव फलकावर जोडली जाईल. धावांची गती 31. विजयाकरता अजूनही 39 या धावसंख्येची गरज आहे. तुम्ही पाहतायत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवा करंडक 2024 धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर आयोजित ही भली मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. हा बॉल ऑन साइडला ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथून आली आहे. सिंगल डबल ना आता काही होणार नाही, कारण आता इथून जर जिंकायचं आहे तर अक्षरशः तुटून पडावं लागेल. ताबडतोड फलंदाजी करावी लागणार आहे. परंतु पर्यावरण किंवा निसर्ग देखील आता खुपरी संघाच्या मदतीला आलाय. या क्लायमेटमध्ये फलंदाजी करणं ही वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट अजिबात नाही. कारण या क्लायमेटिक कंडिशन्समध्ये जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत तर मग फार ताकद लावावी लागेल. टायमिंग तुम्हाला जुळवावं लागेल. एकच धाव आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 33. थोडासा कंटाळवाळा सामना निर्माण झाला. संकेत नांगरेकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या देखील फुल ठरल्या. तदनंतर प्रदीप पाटीलकडनं असं वाटलं होतं की प्रदीप पाटील इथून काहीतरी विस्फोटकता दाखवेल. प्रसाद शेलारकडनं ज्या अपेक्षा होत्या सर्व अपेक्षांवर पाणी. इथे पहा आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता, परंतु गोलंदाज लेफ्ट आर्म आहे. खुपरीकर फार हुशार आहेत. गोलंदाजीचं कॉम्बिनेशन कशावेळी कसं असावं याचं उदाहरण ते दाखवतायत. प्रॉपर गोलंदाजी होते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर. गोलंदाज तयार. संकेत नांगरे आता खर तर उशिरानं का होईना हात खुले करतोय. आणखीन एक धमाका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 39. 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. शिवरानूच्या गाण्यावरची ही धून आपण ऐकलीत. असं मी बऱ्याचदा म्हणतो की जनतेच्या पदरात सूरज पाटील सोन्याचं कडं दान टाकून स्वतःच्या गळ्यात मात्र कवड्याची माळ घालणारा या इतिहासात फक्त एकच राजा झाला. त्यांचं नाव होतं महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत छत्रपती शिवराय. आणि त्याच छत्रपती शिवरायांचे आपण वारस आहोत. त्याच छत्रपतींचे आपण मावळे आहोत. निश्चितच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब देखील त्याच शिवछत्रपतींना आपल्या प्रेरणास्थानी मानत होते. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी माझ्या राज्यातली गवताची काडी देखील परकीयांच्या ठिकाणी गहाण राहता कामा नये याकरता साहेबांनी जी मेहनत घेतली. ठाणे पालघर जिल्ह्याच्या रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अपील देखील झालाय, परंतु चेंडू आदळला जरूर कुठेतरी, पण तो खेळाडूच्या शरीराच्या प्रभागावर होता. शेवटची औपचारिकता राहिली की मग सागर वाडांच्या विरोधात फलंदाज तुषार इथून आक्रमण करणार का. 5 चेंडू आणि विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 31 धावा. अप्रतिम चांगली गोलंदाजी. खुपरी संघाचा जर विचार केला आता सूरज पाटील डेप्थ ऑर्डर मध्ये त्यांनी 2 ते 3 गोलंदाज लेफ्टी वापरलेत. म्हणजे स्ट्रॅटेजी बनवली आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणेन की खुपरी संघाचा ज्यावेळी पडता काळ सुरू होता त्यावेळी निलेश भोईरनं जी मेहनत घेतली खेळाडूंवर, निश्चितच मी त्या खेळाडूचं नाव वारंवार का घेतो कारण क्रिकेटच्या प्रती एक वेगळी श्रद्धा त्याच्या मनामध्ये असते. आणि इथे सागर वाडांड काय गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगर. अगदी शरीर यष्टी जरी नन्ना मुन्ना दिसत असला तरी देखील त्याची शैली पहा किती दर्जेदार आहे. एकंदरीत 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 39 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खुपरी म्हटल्यानंतर खरं तर आश्चर्याचं हे गाव आहे. सूरज पाटील ड्रीम 11चं स्वप्न याच गावानं देखील पाहिलं. करोडो रुपयांची पारितोषिकं याच गावानं जिंकली. म्हणजे हा यस देशात
आणि विचार करायला भाग पडला अक्षरशः. म्हणजे किती डोकं चालवत असतील क्रिकेटवर खुपरीकर, त्याचं हे उदाहरण होतं. निश्चितच मला वाटतं एक CRचा मानकरी ठरला होता. खुपरीचाच एक आपला नवतरुण महेश मांगात त्यांचं नाव होतं. म्हणजे ज्यांनी तो संघ बनवला, त्यानंतर त्यांना ते यश मिळालं. डेफिनेटली सलाम आहे. 5 चेंडू डॉट. गोलंदाज तयार. अप्रतिम दर्जेदार मेडन षटक. 2 षटक